अध्यक्ष महोदय, माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक 2-3 प्रश्न विचारायचे फक्त मला। मूळ प्रश्न की आपल्या शेतकऱ्यांना सावकार का जावं लागतं, सावकाराच्या दारात का जावं लागतं, आपण सावकार केला एक प्रकारे एक अधिकृत परवानगी देत आहे, हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं। 2022-23 मध्ये जे कर्जदार शेतकरी होते संस्थात्मक वित्त पुरवठाचे ते कमी होऊन आता जवळपास 18,92,000 शेतकरी कमी झालेत। का कमी झालेत यावर सरकार काय करतंय का? कारण शेतकऱ्यांना आजही आपण किती भाषणात सांगितलं की सिबिलची अट लावणार नाही, तर सिबिल बघितल्याशिवाय किंवा सिबिल कमी असलं शेतकऱ्यांना वित्त पुरवठा होत नाही। आणि दुसरा महत्त्वाचा की कूलिंग ऑफ पिरियड, एखाद्या शेतकऱ्यानं जर ओटीएस केलं किंवा तो जामीनदार जरी असला तर त्याला काही काही बँकेचे नियम असे आहेत की कूलिंग ऑफ पिरियड 5 वर्ष 7 वर्ष त्याला परत कर्ज दिलं जात नाही, त्यामुळे नाईलाजानं परत सावकाराच्या दारात जावं लागतं। तर सिबिलच्या बाबतीत आणि कूलिंग ऑफ पिरियडच्या बाबतीत फक्त भाषणात न करता प्रत्यक्षात कारवाई करणार का? आणि सिबिल बघितलं म्हणून सिबिलमुळे कर्ज नाकारणाऱ्या कुठल्या एका बँकेवर फौजदारी गुन्हा दाखल केलाय का, याचं उत्तर द्यावं।